हाय गाईज, वेलकम बॅक अँड वेलकम टू माय चॅनल. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आणि हो तुम्हाला वाटलंच असेल की मी बॅग घालून कुठे चालली आहे. आता वाजले आहे सकाळचे 4:50 आणि मी निघाली आहे गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजेच राजगडाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. चला तर मग जाऊया. फार मोठा इतिहास आहे राजगडाला. छत्रपती शिवाजी महाराज तब्बल 25 वर्ष या किल्ल्यावरती राहिले आहेत. पुण्यावरून साधारण 60 किलोमीटर अंतरावर राजगड किल्ला आहे. तर आपण आता आहोत राजगडाच्या बेसला आणि इथून राजगड तुम्ही बघू शकतात समोर. एवढा प्रचंड मोठा हा गड आपण जातो आहे. आता आहे हा मे महिना, पण तरी पण आमच्यासाठी ऊन पावसाळा हे काय नाही. आम्ही असं बघून काहीच येत नाही. ऊन पावसाळा, ऊन किती पण असला, पाऊस किती पण असला तरी पण एकदा तो मनात विचार आला की आपल्याला जायचंच आहे, मग ते करूनच राहायचं. राजगड किल्ले जाण्यासाठी तब्बल 3 वाटा आहेत. गुंजवणे दरवाजा, पाली दरवाजा आणि चोरवाट. तर आपली ट्रेकची सुरुवात आता झाली आहे. खूप ऊन आहे आणि कालच खूप जास्त पाऊस पडला होता, म्हणून थोडंसं मध्ये मध्ये दमट पण क्लायमेट आहे असं, बट मस्त आहे. इथल्या दगड मातीच्या प्रत्येक कणाकणात आजही महाराज जिवंत असल्याचा भास होतो. खूप वर्षानंतर ट्रेक करते म्हणून थोडंसं कठीण वाटतं, बट आम्ही आहोत महाराजांचे मावळे. हार नाही मानणार आम्ही कधी. राजगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे राजगडाचे पूर्वीचे नाव मुरुंबदेव असे होते. एक सिप पाणी पण इथे केवढं इम्पॉर्टंट आहे. एक एक बूंद असं पूर्ण प्रश्न विचारतो. आता थोडंसं विश्रांती घेतली आहे, तिथून ट्रेक आम्ही चालू केली आणि मला आता बसता बसता हा विचार आला की मी नाईट शिफ्ट करून आली आहे, म्हणजे नाईट शिफ्ट म्हणजे 5 to 2 वाली, आणि मी 1च तास झोपली आहे. 4 वाजता उठून मग डिरेक्टली इथे आली आहे. मग त्यामुळे जास्त थकवा होत आहे कारण मी 1च तास झोपली आहे, बट हार नाही मानूंगी. मित्रांनो, तुम्हीच सांगा हे बघून तुम्हाला काय वाटत असेल की ह्याच्यापेक्षा सुख कुठे आहे. पूर्वी हा एक भक्कम डोंगर होता. 1625ला मुरुंबदेव डोंगर निजामशाहीकडून आदिलशाहीकडे गेला आणि 1630च्या सुमारास आदिलशाहीकडून निजामशाहीच्या ताब्यात आला. 1645ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला आणि ह्यावर बांधकाम केले. अजून तरी 1 तास लागेल वरती पोचायला. खूपच जास्त थकायला होतंय, तहान लागते खूप. आपल्याला नेड सुद्धा पाहायला मिळतं. नैसर्गिकरित्या खडकाच्या मधोमध एक गोल छिद्र झालेलं आहे, त्याला नेड असे बोललं जातं.
इथे आणि इथून एवढा ट्रेक करत करत इथे पोचलो आहोत. आता आपल्याला जायचं आहे तिथे. ते आहे नेड सुवेळामाची बालेकिल्ला. सुंदर असा हा राजगड पाहण्यासाठी एक दिवस सुद्धा अपूर्ण पडतो. राजगड गडांचा राजा आणि राजांचा हा गड म्हणजेच राजगड. बघू शकता किती मस्त आणि सुंदर वाटतंय. खरंच स्वर्ग. तर आम्ही आता आम्ही तिकडे होतो तर 50% आम्ही ट्रेक कंप्लीट केला आहे. खूप जास्त थकायला होतं म्हणून 2 मिनटं ब्रेक घेऊन आता परत चालायला सुरुवात करूया. आणि ही दरी तुम्ही बघू शकतात. केवढी खोल दरी आहे. आता ऊन थोडंसं कमी झालं आहे कारण थोडंसं असं ढगाळ वातावरण झालं आहे मस्त. पण थोडा थकायला होताच. 1-1 मिनटाचा ब्रेक घेऊन चालतो आहे आम्ही. मागेच बघा मस्त आपला राजगड दिसतंय. मी हे फिलिंग्स खरंच इथे शेअर नाही करू शकत. किती पण ऊन असू दे किंवा किती पण पावसाळा असू दे, काहीही असू दे, बट जे सुख असतं ना इथे येण्याचं, खरंच हे माझं 3ऱ्यांदा आहे. मी 3ऱ्यांदा आली आहे गडावर आणि दरवेळी एक अलगच एक्सपिरियन्स आहे. बस 20% बाकी आहे, मग आपण पोचतो गडावर डायरेक्ट. इथे तुम्ही बघू शकता की पूर्ण दरी आहे. तुम्ही येत असणार इथे तर सांभाळून या. आणि इथे म्हणून हे बॅरिगेट्स लावले. हे पावसाळ्यात खूप कामाला येतं कारण पावसाळ्यात खूपच स्लिपरी होऊन जातं. आणि तरी उन्हाळा आहे म्हणून एवढं काही वाटत नाही, तरी पण हे खूपच डेंजर आहे. आता आपण 20%च आहे आपलं. आपण 20% केलं तर आपण पोचून जाऊ. आणि तिथे जाऊन पहिले आता विश्रांती घेऊ 2 मिनटाची. आणि खूप सारं पाणी पिणार आहे. तरी पण तिकडे जाऊन थोडा वेळ बसू, मंदिरात वगैरे जाऊ, पाया वगैरे पडू. स्वराज्याची 25 वर्ष राजधानी राहिलेल्या या गडावर महाराज कित्येक वेळा वावरले असतील. इथल्या प्रत्येक वास्तूने महाराजांना जवळून पाहिले असेल ह्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. मुरुंब डोंगराला 3 सोंडा म्हणजेच माच्या होत्या. महाराजांनी आकर्षक तटबंदी आणि बुरुज बांधले. त्या 3ही माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती अशी नावे दिली. आणि मुख्य किल्ल्याला राजगड असे नाव स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनीच दिले.
आता आपण पोचतोय चोर दरवाजाला आणि वाट बघा पूर्ण 90 डिग्री आहे. चोर दरवाजा. तर हा चोर दरवाजाला मी उभी आहे आणि तुम्ही बघू शकतात इथून आम्ही आलो, हा पूर्ण रस्ता. तर चला जाऊया आपण पुढे. पद्मावती तलाव. मी जेव्हा इथे दुसऱ्यांदा आली होती तेव्हा हा पाणी मी पियाली होती. एवढं मस्त गोड पाणी लागत होतं ना. हे पद्मावती तलाव आहे. हा खरंच सुख आहे यार. डोळ्यातून पाणी येईल असा क्षण आहे हा. राजगड माझा खूपच फेवरेट असा हा गड आहे खरंच. आणि इथे ती जी शक्ती आहे, म्हणजे असं वाटतं की इथे आहेत अजून आपले महाराज. खरंच असं वाटतंय की आपले महाराज इथे अजूनही आहेत. वरती असे उभे आहेत सुवेळा माचेजवळ. किती भारी वाटतंय. एवढं प्रचंड ऊन होता, खूप जास्त ऊन होतं, पण तो बोलता ना थकवा होता जो 3-4 तासाचा पूर्ण गेला वरती पोचून. आता मस्त कॅम्प वगैरे करू, चहा बनवू. हे पद्मावती देवी मंदिर आहे आणि येता येताच प्रसाद भेटला मस्त. पिण्याचे पाणी. पद्मावती माचीवर असलेलं हे गडदेवतेचं म्हणजेच आई पद्मावती देवीचं मंदिर. मंदिरमध्ये शिवकालीन मूर्ती आजही पाहायला मिळतात. आज रात्री आम्ही मंदिराच्या आतच मुक्काम करणार आहोत.
चहा बनवून झालेली आहे आणि हे माकडं बघा तुम्ही, मागेच लागलेत कधीपासून चहा प्यायला. ही दिवसभरातली माझी पहिली चहा आहे. डायरेक्ट येऊन राजगडावर चहा. चहा आणि राजगड स्वर्ग. इथे ना खूप सारे माकड आहेत. जरा माकडांचीच भीती आहे म्हणून. आता संध्याकाळचे वाजले आहेत 7:30 आणि थोडंसं आपण बघूयात काय आहे वरती. साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांनी या सदरेत न्यायनिवाडे केले असतील. अंबरखाना म्हणू शकतात किंवा धान्याचा कोठार म्हणू शकतात. अंबरखाना किंवा धान्याचा कोठाराच्या मागे राणी वसा होता. त्यांच्यासाठी म्हणून हा खास तलाव बांधण्यात आला होता, राणी वसा तलाव. काय मस्त थंडगार अशी हवा सुटली आहे. भारी वाटतंय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. आई पद्मावतीच्या नावानं सांग भलं. आई कैश्वरीच्या नावानं सांग भलं. आई रेडजाईच्या नावानं सांग भलं. आई जननीच्या नावानं सांग भलं. आई भागीरथीच्या नावानं सांग भलं. बोला बोला आई पद्मावतीच्या नावानं सांग भलं. अरे देशासाठी जगायचं, देशासाठी जगायचं. शिवानं कालवा चाललाय रे, शिवानं कालवा चाललाय रे. अरे वीर बळीराजा मारायचं, धर्मासाठी जगायचं. वीर बळीराजा मारायचं, धर्मासाठी जगायचं. अरे नाना देऊन
सांग भलं. मला रे पिवळा झाला हळद लागले, हळद लागले नाही तुला. मला रे पिवळा झाला हळद लागली, हळद लागली नाही तुला. अरे पहिलं पत्र गणपतीला, पहिलं पत्र गणपतीला, गणपतीच्या शारदेला, गणपतीच्या शारदेला. मला रे पिवळा झाला हळद लागले, हळद लागले बा नाही तुला. मला रे पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. अरे मला रे पिवळा झाला हळद लागले, हळद लागले बा नाही तुला. मला रे पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. अरे दुसरं पत्र राजगडाला, दुसरं पत्र राजगडाला, राजगडाच्या पद्मावतीला, राजगडाच्या पद्मावतीला. दुसरं पत्र राजगडाला, दुसरं पत्र राजगडाला, राजगडाच्या पद्मावतीला, राजगडाच्या पद्मावतीला. मला रे पिवळा झाला हळद लागले, हळद लागले बा नाही तुला. तिसरं पत्र रायगडाला, तिसरं पत्र रायगडाला, रायगडाच्या शिरकाईला, रायगडाच्या शिरकाईला. पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. चौथं पत्र विशालगडाला, चौथं पत्र विशालगडाला, विशालगडाच्या वाघजाईला, विशालगडाच्या वाघजाईला. चौथं पत्र विशालगडाला, चौथं पत्र विशालगडाला, विशालगडाच्या वाघजाईला, विशालगडाच्या वाघजाईला. मला रे पिवळा झाला हळद लागली, हळद लागले बा नाही तुला. मला रे पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. आता खडोबा नवरा झाला हळद लागले, हळद लागले बा नाही तुला. पाचवं पत्र प्रतापगडाला, पाचवं पत्र प्रतापगडाला, प्रतापगडाच्या भवानी आईला, प्रतापगडाच्या भवानी आईला. मला रे पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. सहावं पत्र तोरणगडाला, सहावं पत्र तोरणगडाला, तोरणगडाच्या तोरणाईला, तोरणगडाच्या तोरणाईला, तोरणगडाच्या तोरणाईला, तोरणगडाच्या तोरणाईला. मला रे पिवळा झाला हळद लागली, हळद लागले बा नाही तुला. मला रे पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. आणि खंडोबा नवरा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. खंडोबा नवरा झाला हळद लागली, हळद लागली बा नाही तुला. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम, जय श्रीराम. तर आपण सकाळी 4:30 वाजता उठून चाललो आहे आता संजीवनी माचीला. मी 5 वाजता ट्रेक चालू केला. खूप भारी आहे. चला भागो. फायनली संजीवनी माचीला पोहोचत आहोत आम्ही. अजून बस 10 मिनटं लागतील. आणि बघ व्ह्यू पाहू शकता. बघा बघा हा नाद खुळा व्ह्यू आहे. आणि हा फक्त स्वर्गाचाच अनुभव भेटतो आपल्याला. हो बरोबर. तर कधीतरी या स्वर्गात, रिअलच्या स्वर्गात नाही पण महाराजांच्या आपल्या स्वर्गात या. बघा रायगड दिसला. या माझीला संजीवनी असं नाव कसं पडलं
त्याला काही ऐतिहासिक पुरावा नाही आहे. सुवेळा माचीचं काम संपल्यानंतर संजीवनी माचीचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि त्यावेळी खळक खोदण्यासाठी स्फोट करण्यात आलं होतं आणि त्या स्फोटामध्ये एक माणूस उडून तो पडला, पण तो जिवंत होता. आणि ही गोष्ट महाराजांना कळाली आणि त्याचं औषध उपचार करण्यात आलं आणि महाराजांना ही माची पूर्ण झाली तेव्हा त्यांना हा प्रसंग आठवला. मग त्या जीवाला संजीवनी देणारी म्हणून या माचीचं नाव संजीवनी माची असं ठेवण्यात आलं. ह्या बालेकिल्ल्यावर महाराजांचं राजवाडा आहे. पहिला आम्ही होतो तिकडे, मग नंतर आलो डायरेक्ट. आपण आता जातो आहे संजीवनी माची. खरंच स्वर्ग आहे संजीवनी माची. म्हणजे तुम्ही राजगडला आलात आणि संजीवनी माचीला आलात असं, म्हणजे हर एक राजगडचं एक एक स्पॉट खूप महत्त्वाचं आहे. पण संजीवनी माची कशी कोरली गेली आहे ना, खरंच बघूनच डोळ्यातून असं पाणी आलं माझ्या. असं मस्त असं धुकं चारी साईडला आणि मध्ये अशी माची. त्याच माचीवर आता आपण आलो आहोत. आणि मागे हा मस्त हा बालेकिल्ला आहे. ही आपली सुवेळा माची आणि आपण आहोत संजीवनी माचीला. चला. हा आहे तोरणाला जायचा रस्ता आणि आपण आहोत आता इथे. ही आपली माची सुरू होते, तिथे होतो अगोदर आम्ही. बघा केवढी मोठी माची आहे ही संजीवनी माची. छत्रपती म्हणजे स्वराज्य, स्वराज्य म्हणजे स्वाभिमान, आणि याच स्वाभिमानाच्या स्वराज्याची शपथ त्या रायरेश्वरावरती अवघ्या 15व्या वर्षी महाराजांनी घेतली. आणि 15व्या वर्ष संपताच अगदी 16व्या वर्षी या तोरणा आपल्या ताब्यात घेतला आणि स्वराज्याची सुरुवात झाली. आणि त्याच तोरणावरून महाराजांना एक टेकड दिसलं, तर टेकडाचं नाव होतं त्यावेळेस मुरुमदेवाचा डोंगर. आणि महाराजांची दूरदृष्टी सगळ्यांना माहितीच आहे. महाराजांनी हे टेकड ताब्यात घ्यायचं ठरवलं आणि ज्यावेळेस महाराजांनी हे ठरवलं, मावळ्यांनी साथ दिली आणि हे टेकड परत ताब्यात घेतलं आणि ह्याच मुरुमदेवाचा पुढे जाऊन आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी झाली. आणि आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे मावळ्यांसाठीचे हे स्वर्गसुख होतं. आणि आज जे आपले भटके आहोत आपल्यासाठी हे स्वर्गसुखच आहे. खरं तर अंधारात ही वाट दिसावी अशी स्वराज्याच्या वाटा असतात आणि आज आपण अशाच एका वाटेवरती आहे. तर नमस्कार मंडळी, आपण आहोत राजांचा गड किल्ले राजगडावरती. मी इथे पहिल्यांदा आली होती तेव्हा तोरणा ते राजगड असं रेंज ट्रॅक केलं होतं.
महाराजांचे गडकिल्ले तुम्हाला खूप काही शिकवतात. तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुम्ही काय करू शकतात, तुम्ही कुठपर्यंत पोचू शकतात, या सगळ्याचं शिकवण महाराजांचे गडकिल्ले देतात. हा व्हिडिओ पाहताना जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि मागणी करावी की नाही आम्हाला राजगडावर स्टे करायचा आहे, पण स्टे करत असताना काही नियम आहेत ते पाळणं गरजेचं आहे. मग पाण्याचे बॉटल्स असतील, मग रॅपर्स, जो काही कचरा कराल तो कृपया करून आपल्यासोबतच गडाखाली न्या आणि कचऱ्याच्या डब्यात टाका. तेवढा एक बेसिक नियम पाळा. आम्ही आता पायथ्याशी पोचलो आहोत आणि आम्ही तिथून असं पूर्ण जंगलातून आलो आहोत. हा किल्ला पाहताना प्रत्येक वेळी असे जाणवत होते की सह्याद्रीची सफर करणं ना ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही. या सह्याद्रीची सफर फक्त तिघेच करू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिगरबाज मावळे. जांभूळ, करवंद आणि काजू, त्याचं फळ बोंड म्हणजे ते मस्त खात खात ट्रेक करतो आम्ही. कैरी, मस्त आंबे. हो, राजगडाची ही भन्नाट ट्रेक सफर इथेच संपते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. हे सर्वश्रेष्ठ ईश्वरा, हे सर्वश्रेष्ठ ईश्वरा, सह्य शिखरीचा राजा, सह्य शिखरीचा राजा, देवादिदेवा, देवादिदेवा, शंभू महादेवा, शंभू महादेवा, अखंड महाराष्ट्र कुलस्वामिनी, अखंड महाराष्ट्र कुलस्वामिनी, आई तुळजाभवानी, आई तुळजाभवानी, अखंड महाराष्ट्र कुलदैवत, अखंड महाराष्ट्र कुलदैवत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय भवानी, हर हर महादेव.